बरेच विषय आहेत. हो, आता काल स्थगिती उठवण्याचं जे पत्र होतं ते मुख्यमंत्री कार्यालयाकडनं जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झालं असल्याची माहिती मला मिळालेली आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये काही प्रमाणामध्ये काही वादविवाद निर्माण झाले होते. राजकीय पक्षांमध्ये ही चढाओढ तर ती प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही होतच राहते. परंतु मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की जिल्हा नियोजन समितीची जो काही निधी असतो डीपीसीचा, त्या निधीच्या माध्यमातून विकास जिल्ह्याचा होत असतो. ती निधी कुठेतरी कमी होणार नाही याची दक्षता आपण घ्यावी आणि त्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन ती जी स्थगिती दिली होती ती स्थगिती उठवली. आमच्या या परिसरातील जे काही लोकप्रतिनिधी होते त्यांनी काही तक्रार केल्या होत्या, परंतु त्यांचा जो संशय किंवा त्यांना काही शंका होती ती आता मिटलेली असल्या कारणानं आता हा जो निधी आहे तो मोठ्या प्रमाणात आमच्या जिल्ह्यातील समस्त नागरिकांना मिळणार आहे आणि काही त्याच्यामध्ये त्रुटी आहेत, त्या त्रुटीची पण पूर्तता राज्य शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर करण्यात येईल. जयकुमार गोरे आले त्यांनी असं सांगितलं की किरकोळ मतभेद होते आणि काही चढाओढ असतात, या सगळ्यामध्ये जनतेचे हाल झाले. नाही बघा, आता मतभेद, मी तर ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून नवीनच आलो होतो. जिल्ह्यामध्ये काय कुरघोडीचं राजकारण चालत असतं याची मला कल्पना नव्हती, परंतु तरी ठीक आहे, पालकमंत्री या नात्यानं सगळ्या पक्षांना एकत्र घेऊन काम करायला हवं आणि मी ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सगळ्यांना एकत्र घेऊनच काम करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि म्हणून ही लवकरात लवकर स्थगिती उठवावी यासाठी मी प्रयत्न केलाय. ठीक आहे, काही आपापसामध्ये त्यांच्या कुरघोडी असतील, त्या कुरघोडी मला असं वाटतं की त्या तर काय कोणी किती सांगितलं तरी काय थांबणार नाही, परंतु सर्वसामान्य नागरिकांचा जो होरपळण्याचा प्रश्न असतो तो मात्र होऊ नये याची काळजी मी भविष्यामध्ये घेणार आहे. मंत्री आले होते, गोरे यांनी म्हटले की सन्मानजनक युती झाली तर आपण नाही बघा, सन्मानजनक युती ही प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजे. सोलापूरचे जे पालकमंत्री आहेत ते संपर्क मंत्री म्हणून धाराशिवला आहेत आणि धाराशिवचा पालकमंत्री मी आहे, मी संपर्क मंत्री म्हणून सोलापूरचा आहे. त्यामुळे समन्वय आमच्यामध्ये आहे आणि जयकुमार गोरे आणि राणा जगजित पाटील आणि माझी ही चर्चा सुद्धा मंगळवारी कॅबिनेटच्या दिवशी झालेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महायुतीचं कुठलंही जे टेन्शन काही लोकांना आहे ते काही टेन्शन दूर होईल आणि महायुतीच्याच माध्यमातून आम्ही ह्या येणाऱ्या नगर परिषदेच्या, जिल्हा परिषदेच्या आणि महापालिकेच्या निवडणुका लढू. त्याच्यामध्ये गरज असल्यास असं उपस्थित केलेलं आहे, पण गरज असलेली कामं ठरवण्याची निकष काय ठीक आहे ना. शेवटी पालकमंत्री म्हणून मी माझे जेव्हा डीपीसीची बैठक होते तेव्हा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे काही निर्णय अबाधित असतात. त्या निर्णयाचा वापर करून किंवा त्या अधिकाराचा वापर करून मी भविष्यामध्ये या जिल्ह्याच्या विकासासाठी जो काही राजकीय दृष्ट्या किंवा